अनेक ठिकाणी प्रामुख्याने जी एकच चर्चा आज बघायला मिळाली ती म्हणजे अजित पवारांसंदर्भातली। कारण अजित पवार हे सत्ता सोडून महाविकास आघाडीमध्ये दिसतील असा एक गौप्यस्फोट केलेला होता संजय राऊतांनी। दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनावर एकीकडे चर्चा सुरू असतानाच अजित पवारांसंदर्भातलं एक मोठं वक्तव्य आणि याचमुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आल्याचं चित्र हे पाहायला मिळतंय। राज्यातील सत्तेच्या राजकारणात जरी अजित पवारांनी शरद पवारांचा हात सोडलाय तरी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन झालं। त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच राऊतांच्या या वक्तव्याने ज्याच्यामध्ये आणखी भर पडली। त्याचवेळी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली। सिंचन घोटाळ्याचा निकाल अजूनही लागलेला नाहीये, मागची पानं काढली तर अजित पवारांना बोलता येणार नाही असा खुला इशारा काहीच दिवसांपूर्वी महसूल मंत्री बावनकुळेंनी दिला होता। त्यामुळे सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार डोक्यावर असणारे अजित पवार आताच्या घडीला सत्तेतनं बाहेर पडण्याचं धाडस करतील का, हाच खरा प्रश्न आहे। आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील। असं काय विचार करतो की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत तुम्हाला दिसतील। अजितदादांचा अनुभव बघता अर्थ खाता त्यांच्याकडे आहे, त्यामुळे सत्तेचा खरा अर्थ त्यांनाच कळालेला आहे। त्यामुळे ते सत्तेपासून बाजूला येतील असं मला काय वाटत नाही। तसं झालं तर स्वागतच आहे आमचं। ते जर आले महाविकास आघाडी तर निश्चितपणे महाविकास आघाडी मजबूत होईल, त्याचा तो विषय नाही। परंतु मला नाही वाटत की आता 4 वर्षाची सत्ता शिल्लक आहे अजून, ती सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता दादांची आज असेल असं मला वाटत नाही। परंतु पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं त्यांचा केलेला अपमान आणि त्यांच्यावर केलेली वक्तव्य पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही। अजितदादांवर बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार हा संजय राऊत साहेबांना नाही आहे, नंबर 1। आला दुसरा प्रश्न, तर अजितदादांनी जे काही निर्णय आजपर्यंत घेतले ते सार्वजनिक हिताचे आणि जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनाने घेतलेले आहेत। त्याच्यामुळे राऊत साहेबांनी मला असं वाटते आमच्या पक्षावर भाष्य केल्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीनं तिथं सेटबॅक बसतोय त्यावर चिंतन केलं पाहिजे। ते अजितदादा पाहतील ना, ते पवारसाहेब पाहतील, ते सक्षम आहेत दोघं। त्याच्यामुळे आमची मुस्कटदाबी होते नाही होत हा त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही। मी सांगितलं ना, आमच्या घरातले काय असेल ते आम्ही बघू, ते तुम्ही नाक खुपसायची काय आवश्यकता नाही। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील। नाही, महायुतीमध्ये सध्या सन्मान्य अजितदादा पवार आमच्या सोबत आहेत, शिंदे सेना आमच्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे। येणाऱ्या निवडणुकांकरता कदाचित जर का राष्ट्रवादींना वाटत असतील त्या येणाऱ्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तो पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा विषय असून ते लोक त्याच्यावरती निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।